मौला तेरे कदमों में मुझको पना दे, मौला तेरे दिल में मुझे जगा दे, मौला तेरे कदमों में मुझको पना दे, मौला तेरे दिल में मुझे जगा दे। तेरी दासी हूँ, तेरी दासी हूँ, तेरी दासी हूँ मैं। ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಪ್ರವಾಸಿಗರ ಜನಜಂಗುಳಿ ಸೇರಿರುತ್ತದೆ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕಿಂತಲೂ ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸಿಗರು ಇರುತ್ತಾರೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ವಿಮಾನ ಸೇವೆಯನ್ನು ದಿನದಲ್ಲಿ 1 ಬಾರಿ ಮಾತ್ರ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮತ್ತು ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ದಿನದಲ್ಲಿ 3 ಬಾರಿ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಫ್ಲೈಟ್ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಬೆಳಗಾವಿಯ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗುತ್ತಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಕೂಡ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಫ್ಲೈಟ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡುವಂತೆ ನಾಗರಿಕರು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ ನಿರ್ದೇಶಕ ರಾಜೇಶ್ ಕುಮಾರ್ ಮೌರ್ಯ ಅವರೊಂದಿಗೆ ಸಂವಾದ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. जैसा कि आपको पता है कि बेंगलोर फ़्लाइट मॉर्निंग में फ़्लाइट्स थी पहले, और क्योंकि लोड उनको नहीं मिल रहा था, मॉर्निंग फ़्लाइट होने की वजह से बेंगलोर में जो भी पैसेंजर हैं उनको बहुत अर्ली मॉर्निंग निकलना पड़ रहा था, तो लोड इतना नहीं था। तो उस वजह से भी एयरलाइंस उतने उनको कंफर्टेबल नहीं थे। तो मैंने उनको बोला था कि आप इसको फ़्लाइट को थोड़ा सा आगे लें, यानी बेलगांव में जब फ़्लाइट आए तो करीब 9:30 आए या 10 बजे आए, जिससे कि कंफर्टेबल हो, बेंगलोर से भी लोग कंफर्टेबली आ सकें। तो उन्होंने हमें एयरलाइंस ने कहा कि विंटर सेशन में इसको हम लेंगे। विंटर सेशन हमारा जो होता है वो 1 नवंबर से होता है। तो हमसे उनसे बात चल रही है कि भाई आप इसको अर्ली से अर्ली स्टार्ट करें, रिज्यूम करें फ़्लाइट को, क्योंकि अभी विंटर सेशन भी चालू होने वाला है दिसंबर में, जिसमें हमें ऑनरेबल मिनिस्टर्स हमारे हैं, हमारे लीडर्स हैं, पॉलिटिकल लीडर्स हैं, प्लस डिस्ट्रिक्ट स्टेट गवर्नमेंट के बहुत से ऑफिशियल्स हैं, उनको भी हेल्पफुल मिलेगा। अभी फ़्लाइट हमारे पास एक ही है, इंडिगो की फ़्लाइट है जो यहाँ पे 3 बजे के आसपास आती है और 3:20 पे यहाँ पे जाती है। तो एक फ़्लाइट हमें मॉर्निंग में इसकी ज़रूरत है हमारे लिए। तो हम इस पे निरंतर इस पे बात कर रहे हैं और हमारी अपडेट उनको कर रहे हैं कि बहुत से लोगों को यहाँ ज़रूरत पड़ रही है, जो बिजनेसमैन हैं, जो हमारे ऑनरेबल मिनिस्टर्स हैं, रिप्रेजेंटेटिव हैं, पॉलिटिकल लीडर्स हैं, प्लस और भी लोग जो हैं जो बेंगलोर आते रहते हैं अपने पर्पज़ से, उससे उनको मिल रहा है। तो यहाँ नहीं होने की वजह से फिर लोगों को दूसरे आजू बाजू के जो एयरपोर्ट्स हैं वहाँ जाना पड़ रहा है। तो हमारी बात चल रही है स्पाइस जेट से, उनको कहा जा रहा है कि इसको रिज्यूम करें। ओके सर, तो मतलब अभी कब तक डिसीजंस होगा, कब तक अवेलेबल होंगे फ़्लाइट्स अभी एक्स्ट्रा बेलगाम टू बेंगलोर? अभी ऐसा कुछ हमें टेंटेटिव डेट नहीं मिली, लेकिन मुझे लगता है कि जल्दी ही वो रिज्यूम करेंगे, क्योंकि हमसे डेली हमारी लगभग उनसे बात हो रही है कि भाई आप रिज्यूम करिए, काफ़ी ज़्यादा पैसेंजर्स को इनकन्वीनियंस हो। और सर अभी कोई न्यू लोकेशन, न्यू फ़्लाइट्स, उसके बारे में कुछ? हाँ, अभी तक तो ऐसा कोई नहीं है, लेकिन हमने कई सारे सेक्टर्स हमने इनको दिए हैं कि यहाँ पे काफ़ी डिमांड आ रही है। जैसे चेन्नई की डिमांड यहाँ पे है, काफ़ी है, चेन्नई है, बेंगलुरु है, और भी हम सेक्टर्स हमने उनको दिए हैं और उसको कंसीडर कर रहे हैं। तो देखते हैं कि अभी कौन से और सेक्टर हम चालू कर सकते हैं, लेकिन हमारा कंटिन्यूस हमारा एफर्ट है कि और भी सेक्टर हम नहीं चालू करें। सर हुबली से कंपेयर करें, हुबली एयरपोर्ट से, तो हमारा बेलगाम का ट्रैफिक ज़्यादा है उस हिसाब से, क्योंकि हुबली में 3 टाइम्स फ़्लाइट्स है और बेलगाम में 1 टाइम सिर्फ दोपहर को, ऐसा क्यों है सर? अब इसके लिए तो ऐसा कुछ नहीं कह सकते हैं कि एयरलाइंस हैं वहाँ पे वो चला रहे हैं, बहुत से एयरलाइंस हैं, यहाँ से बहुत से सेक्टर चल रहे हैं, तो ये कोई इसको रिज्यूम करेंगे, इसका मतलब कोई ऐसा वो नहीं है कि कोई रीज़न नहीं है कि यहाँ भी रिज्यूम करेंगे, वो लोग फ़्लाइट्स रिज्यूम करेंगे। और भी एयरलाइंस जो हैं यहाँ पे हैं, जो वो भी नए सेक्टर ओपन करने के लिए इंटरेस्टेड हैं, तो उसको भी करेंगे। तो सर टैक्सी फैसिलिटीज़ नहीं है पैसेंजर्स को आने के लिए, मतलब बसेस फैसिलिटीज़ भी नहीं है, तो ये क्या स्टार्ट होने वाले हैं? अब बसेस के लिए हम इसको फिर से बात करेंगे, उनके जो ऑफिसर्स हैं उनसे हम बात करेंगे कि बसेस जो स्टेट गवर्नमेंट की बसेस हैं उनको चलाया जाए, जिससे कि डेडिकेटेड बसें हों जो सिटी से और एयरपोर्ट से सिटी जा सके, जिससे बहुत से पैसेंजर को रिलीफ मिले। दूसरा, टैक्सी के लिए भी हम प्लान कर रहे हैं, तो हम उसके लिए भी एफर्ट कर रहे हैं, तो विद इन 2-3 डेज़ में हम कोई ऐसी टैक्सी का यहाँ पे काउंटर वगैरह हम ओपन करने का भी हमारा प्लान है। सो तब भी बेंगलोर में मतलब एजुकेशन के हिसाब से स्टूडेंट्स लोगों को बहुत ज़्यादा ज़रूरत है फ़्लाइट्स के हिसाब से, तो अभी बेलगाम टू बेंगलोर फ़्लाइट्स पे ही ज़्यादा फोकस आप यहाँ से करेंगे? बिल्कुल करेंगे, क्योंकि हमें अब बहुत से जो सेक्टर्स हैं, स्टूडेंट्स हैं,
हमारे बिजनेसमैन हैं और भी लोग हैं, उन पे हमारा फोकस है कि उनको किस तरह से हम यहाँ दूसरे और सिटीज़ से कनेक्ट किया जाए। और क्योंकि बेंगलोर हमारी जो है स्टेट की कैपिटल है और बहुत इंपॉर्टेंट एक सिटी है हमारा, तो उससे कनेक्ट करना हमारा जो है हम लोग उस पर वर्कआउट कर रहे हैं कि किस तरह से करें। सर, तो अभी दिन में कौन कौन से फ़्लाइट्स वगैरह इनकी सुविधाएं हैं अभी यहाँ से अभी 13 सिटीज़ से हम कनेक्टेड हैं और 13 सिटीज़ में मैं आपको बता देता हूँ, यहाँ से सूरत है, अहमदाबाद है और जोधपुर है, नासिक है, पूना है, इंदौर है, मुंबई है, हैदराबाद है, कड़प्पा है, मैसूर है, तिरुपति है। तो ये 13 सिटीज़ हैं। दिल्ली है, दिल्ली अभी हमारी स्टार्ट हुई 13 अगस्त को दिल्ली है फ्लाइट्स। तो अभी 13 सिटी से हम कनेक्टेड हैं। जो डेली ऑपरेशन हमारा यहाँ से है वो करीब 21 और 22 डेली ऑपरेशन हमारे एयरक्राफ्ट मूवमेंट्स हो रहे हैं, जिसमें कि अराइवल और डिपार्चर दोनों हैं। अगर ऑन एन एवरेज पैसेंजर देखें तो यहाँ से इस एयरपोर्ट से 1200 के आसपास पैसेंजर डेली यहाँ से मूव हो रहा है, जिसमें अराइवल और डिपार्चर दोनों पैसेंजर शामिल हैं। सर, तो अभी जो दोपहर को जो बेंगलोर को फ्लाइट्स जाती है उसमें ज़्यादातर स्टूडेंट्स लोग रहते हैं या नॉर्मली आने जाने वाले ऐसे लोगों का ज़्यादा आपको दिखता है पसंद? मिक्स क्राउड है उसमें, खाली हम स्टूडेंट भी नहीं हैं, स्टूडेंट्स भी हैं, आर्मी के भी लोग हैं, क्योंकि बहुत से लोग जो अदर डेज़ में दिल्ली ट्रैवल कर रहे हैं वो वाया बेंगलोर भी ट्रैवल करते हैं। स्टूडेंट्स हैं, बिजनेसमैन हैं, हमारे पॉलिटिकल लीडर्स हैं और भी लोग हैं, हमारे गवर्नमेंट ऑफिशियल्स हैं जो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के हैं, स्टेट गवर्नमेंट के हैं। तो एक मिक्स क्राउड उसमें जा रहा है। तो सर, न्यू प्लानिंग क्या है फ्यूचर के हिसाब से? अभी चेंजेस क्या होंगे, जैसे कि अदर एयरपोर्ट्स में वगैरह है, इंटरनेशनल एयरपोर्ट में वगैरह होते हैं, तो यहाँ पे बेलगाम में के लिए न्यू क्या प्लानिंग हो रही है? देखिए, न्यू प्लानिंग तो यही है कि और भी हम सेक्टर्स ओपन करें और दिल्ली के लिए अगर हमें रिस्पांस बहुत अच्छा मिल रहा है, करीब 149 सीटर एयरक्राफ्ट है, जिसमें कि 145, 130, 137 इस तरह का पैसेंजर है। अगर रिस्पांस इसी तरह रहा तो इसको 3 से 4 दिन भी हम करने का एयरलाइंस प्लान करेगा। और भी सेक्टर को हम ऐड कर रहे हैं और अभी जोधपुर, जयपुर और नागपुर भी स्टार एयर को स्टार्ट करना है, तो वो भी उस पर भी बात चल रही है कि उस पर भी वो लोग शायद नेक्स्ट मंथ इसको दिसंबर में कुछ न्यूज़ दे सकते हैं कि जयपुर के लिए या नागपुर के लिए दे सकते हैं। और जैसा कि पता है कि यहाँ फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गेनाइजेशंस FTOs भी आ रहे हैं, 2 FTOs आ रहे हैं, तो बहुत ही जल्दी यहाँ से जो स्टूडेंट्स हैं, यहाँ से जो लोग हैं वो फ्लाइंग ट्रेनिंग ले सकते हैं। आता जसं की तुम्ही ऐकलं की लवकरच बेलगाम टू बेंगलोर आणि इतर ठिकाणी सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार, फ्लाईट्स या ठिकाणी अवेलेबल केल्या जाणार आहेत आणि प्रवाशांना त्यांच्या हेतूप्रमाणे त्यांचा विचार करून या ठिकाणी सुविधा केल्या जात आहेत। आणि जसं की टॅक्सीची सुविधा आहे, बसेस सुविधा, याबद्दल सुद्धा त्यांचे विचारसरणी चालू आहे। तर यापुढे बेळगाववासियांना किंवा इतर प्रवाशांना, जे कोणी लोक याची विमानाने प्रवास करतात, त्यांच्यासाठी बेळगाव जे एअरपोर्ट आहे ते चांगलंच मोलाचं कार्य त्यांच्यासाठी करणार आहे। मी पूजा मंडोळकर, कॅमेरामॅन विश्वनाथ देसाई सोबत, KNN सिटी न्यूज, बेळगाव। ಈ ಬಗ್ಗೆ ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಸಂಪಾದಕರಾದ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಟೋಪನ್ನವರ್ ಹಾಗೂ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ರೋಹನ್ ಜವಳಿ ಅವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಏರ್ಪೋರ್ಟು ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲೇ 3ನೇ ದೊಡ್ಡ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಇದೆ ಮತ್ತು ಯಾವಾಗ ನಾವು ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ರೂಟ್ಸ್ ಕನ್ಸಿಡರ್ ಮಾಡಿದಾಗ 2ನೇ ನಂಬರ್ಗೆ ನಮ್ಮದು 2ನೇ ಸೆಕೆಂಡ್ ಬ್ಯುಸಿಯೆಸ್ಟ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದೆ। ಇವತ್ತೇನು ಕೆಲವು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರುವರೆಗೆ ದಿವಸಕ್ಕೆ 3 ಫ್ಲೈಟ್ ಇದ್ದು, ಇದರಿಂದ ಭಾಳಷ್ಟು ಉದ್ಯಮಿಗಳಿಗೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಪ್ರವಾಸೋದ್ಯಮಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಆಗಿತ್ತು। ಆದರೆ ಏನೋ ಒಂದು ಕೆಲವು ತಾಂತ್ರಿಕ ಕಾರಣಗಳಿಂದ ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬರೀ ಒಂದೇ ಒಂದು ಮಧ್ಯಾಹ್ನದಲ್ಲಿ ಫ್ಲೈಟ್ ಇದೆ, ಅದು ಇಂಡಿಗೋ ಏರ್ವೇಸಿಂದ। ಇದರಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ, ಯಾರು ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟರಿಂದ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ। ಯಾಕಂದರೆ ಒಂದೇ ಫ್ಲೈಟ್ ಇರೋ ಕಾರಣದಿಂದ ಫ್ಲೈಟ್ ಫುಲ್ಲಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಫ್ಲೈಟ್ ಟಿಕೆಟ್ ರೇಟ್ಸು ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ। ಹೀಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಿಂದ ಫ್ಲೈಟ್ಸ್ ತಗೋವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ। ಅಲ್ಲಿ 3 ಫ್ಲೈಟ್ ಇದ್ದರೂ ಅಲ್ಲಿ ಅವು ಫ್ಲೈಟ್ಸು ಆ 3 ಫ್ಲೈಟ್ಸ್ನಾಗೆ ನಾವು ಒಂದೇನು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡೀವಿ ಅಂದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜನನ ಜಾಸ್ತಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಬೆಂಗಳೂರು ಫ್ಲೈಟನ್ನು ಅವರು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ। ಹೀಗಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜನರಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಹುಬ್ಬಳ್ಳಿವರೆಗೆ ನಾವು ಹೋಗಬೇಕು, ಅದು ಧಾರವಾಡ ಬೈಪಾಸ್ ಸಿಂಗಲ್ ಲೇನ್ ಇರೋ ಕಾರಣದಿಂದ ಅದು ಭಯಂಕರ ಒಂದು ರಿಸ್ಕಿ ರೂಟ್ ಇದೆ। ಜನ ಫಾಸ್ಟ್ ಹೋಗೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟು ಆಗ್ತವೆ। ಅದಲ್ಲದೆ ಅಲ್ಲಿ ಫ್ಲೈಟ್ ಡಿಲೇ ಆಗೋದು, ಆಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಜನ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟಿ ಟ್ಯಾಕ್ಸಿ ಫೇರ್ ಡಿಮಾಂಡ್ ಮಾಡೋದು, ಆಮೇಲೆ ಇದರಿಂದ ಭಾಳಷ್ಟು
ಇನ್ಕನ್ವೀನಿಯನ್ಸ್ ನಮ್ಮ ಜನ ಫೇಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ನಾವು ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿವಿ. ತಕ್ಷಣ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಬೆಂಗಳೂರುವರೆಗೆ 2ನೇ ಫ್ಲೈಟ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು, ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಯಾಂಪೇನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ದಯಮಾಡಿ ಆ ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಯಾಂಪೇನ್ನಾಗೂ ನೀವು ಭಾಗವಹಿಸ್ರಿ. ಅದು ವಿತ್ ಹ್ಯಾಶ್ಟ್ಯಾಗ್ ಸೆಕೆಂಡ್ IXG-BLR ಫ್ಲೈಟ್ ಡಿಮಾಂಡ್ ಅಂತ ಒಂದು ಹ್ಯಾಶ್ಟ್ಯಾಗ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಎಲ್ಲ ಟ್ವೀಟ್ಸು ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಪೋಸ್ಟ್ ಅದನ್ನ ಬಳಸಿ ನೀವು ಇದು ಮಾಡಿರಿ. ಅದು ಹೀಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ಕಲೆಕ್ಟಿವ್ ಎಫರ್ಟ್ ಆಗಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಏರ್ಲೈನ್ಸ್ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಒಂಥರ ಒಂದು ಪ್ರೆಷರ್ ಬರುತ್ತೆ ಇದು ಮಾಡೋ ಸಂಬಂಧ. ಆಮೇಲೆ ಇದು ಸೆಕೆಂಡ್ ಫ್ಲೈಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಮೋರ್ ದೆನ್ 80% ಅದು ಫುಲ್ಲಾಗೇ ಹೋಗುತ್ತೆ. ಆ ಥರ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇದೆ. ಅದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಅದರ ಭಾರಿ ಒಳ್ಳೆಯದು. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಮುಖ್ಯವಾದ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಮಂತ್ರಿಗಳು, ಶಾಸಕರು ಅವ್ರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಷಣ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅವರು ಇದೊಂದು 2ನೇ ಫ್ಲೈಟ್ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಧನ್ಯವಾದ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಮತ್ತು ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ವತಿಯಿಂದ ಬೆಲ್ಗಾಂ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ಗಾಮಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲ ವಿಮಾನ ಸೇವೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀವಿ. ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಎಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಸೆಂಟರ್ಸಿಗೆ, ಬಹಳಷ್ಟು ಸಿಟೀಸಿಗೆ ಇವತ್ತು ಏರ್ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿಯಿಂದ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಬೆಳಗಾವಿಯ ಹೆಸರು ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯ ಉದ್ಯೋಗಕ್ಕೆ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಚಾಲನೆ ಬಂದಿದೆ. ಬಟ್ ಈ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಹೋಗುವಂಥ ನಮ್ಮ 2 ಫ್ಲೈಟ್ಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಫ್ಲೈಟ್ ಬೆಳಗ್ಗೆಯ ಫ್ಲೈಟನ್ನು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಂದ 3 ಗಂಟೆಗೆ ಫ್ಲೈಟ್ ಡಿಪಾರ್ಚರ್ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಆ ಫ್ಲೈಟ್ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಂದು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಆ ಫ್ಲೈಟ್ನ ಅವರು 8 ಗಂಟೆಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಸಾಧಾರಣ 9 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ತಲುಪಿದ್ರು 9:15 ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡಿಪಾರ್ಚರ್ ಕೊಟ್ಟು 10:30 ನಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರು ತಲುಪುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿದರೆ ನಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಇವಾಗ ಸದ್ಯ ಒಂದು ಫ್ಲೈಟ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಗಂಟೆಗೆ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಇದೆ. ಆ ಫ್ಲೈಟ್ 4:30 ನಮಗೆ ತಲುಪುತ್ತೆ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ಏರ್ಪೋರ್ಟಿಂದ ನಮಗೆ ಸಿಟಿ ಮುಟ್ಲಿಕ್ಕೆ 1-1.5 ಗಂಟೆ ಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ಆಫೀಸಸ್ ಕೂಡ ಬಂದಾಗುತ್ತೆ. ಆ ಫ್ಲೈಟ್ ನಮ್ಗೆ ಏನೂ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದರ ಬದಲಾಗಿ ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆನೆ ಫ್ಲೈಟ್ಸ್ನ ಹೆಚ್ಚು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಾವು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬೆಳಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಈವನ್ ನಮಗೆ ಈಗ ಅಧಿವೇಶನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳಲ್ಲಿ. ಅಧಿವೇಶನ ಇರೋದ್ರಿಂದ ತುಂಬಾ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಮಂತ್ರಿಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಅಥವಾ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನಮಗೆ ಫ್ಲೈಟ್ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಜಾಸ್ತಿ ಬೇಕು. ಈಗಿರೋ ಒಂದು ಫ್ಲೈಟಲ್ಲಿ ನಮಗೆ ಸಾಲೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಉದ್ಯೋಗ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕೂಡ ಡೆವಲಪ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬಹಳಷ್ಟು ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ಸ್ ಬಹಳಷ್ಟು ಕಂಟ್ರಿಗಳಿಂದ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಏರ್ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿ ಡೊಮೆಸ್ಟಿಕ್ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಫ್ಲೈಟ್ ಸೇವೆಯನ್ನ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ಇರುವಲ್ಲಿ ಇನ್ನ ಅಡಿಷನಲ್ 2 ಏರ್ ಕನೆಕ್ಟಿವಿಟಿನ ನಮಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಬೆಳಗಾವಿ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ನ ವತಿಯಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಬೆಂಗಳೂರು ಫ್ಲೈಟ್ ಆರಂಭಿಸಲು ಚರ್ಚೆ ಮಾಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದ ನಿರ್ದೇಶಕ ರಾಜೇಶ್ ಕುಮಾರ್ ಮೌರ್ಯ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.